नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यश एज्युकेशनल ग्रुप कोपरगाव वैजापूर येवला अंतर्गत सुतवणे स्कूल अँड ज्युनियर कॉलेज वैजापूर, यश कोचिंग क्लासेस कोपरगाव, यश सायन्स अकॅडमी येवला व यश अकॅडमी वैजापूरच्या माध्यमातून मी इनामदार सर मॅथमॅटिक्स पार्ट फर्स्टचा चॅप्टर नंबर 1 मॅथमॅटिकल लॉजिक्स घेऊन तुमच्या समोर उपस्थित झालो. मित्रांनो, तुम्हाला माहितच असेल की मॅथ्स मध्ये दोन सेक्शन्स आहेत, दोन पार्ट आहेत, मॅथ्स 1 आणि मॅथ्स 2. या मॅथ्स 1 चा पहिला चॅप्टर आहे मॅथमॅटिकल लॉजिक्स. तर आज आपण हा पहिला जो चॅप्टर आहे मॅथमॅटिकल लॉजिक्स याविषयी आपण कन्सेप्ट्स या ठिकाणी समजून घेऊया. सो लेट्स बिगिन द चॅप्टर. तर या ठिकाणी मॅथमॅटिकल लॉजिक म्हटलं तर आपल्या ब्रेन मध्ये एक विचार येतो, व्हॉट इज लॉजिक्स. लॉजिक्स म्हणजे काय? लॉजिक्स म्हणजे काय असतं? लॉजिक्स म्हणजे तर्क वितर्क लावणे, है ना, लॉजिकल थिंकिंग करणे, है ना. तर्क वितर्क लावणे म्हणजे लॉजिकल थिंकिंग करणे. आणि लॉजिकल थिंकिंग काय असतं? का काही गोष्टीची शहनिशा करणे, दॅट इज लॉजिकल थिंकिंग, है ना. या ठिकाणी आपल्याला लॉजिकल थिंकिंग या ठिकाणी करायचं आहे. हा चॅप्टर लॉजिक्सवर डिपेंडंट आहे. तर ह्या चॅप्टरच्या सुरुवातीला अगदी पहिला कन्सेप्ट आहे लॉजिकल स्टेटमेंट. तर ह्या लॉजिकल आणि स्टेटमेंट बरोबर एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल बघा, स्टेटमेंट. व्हॉट इज स्टेटमेंट? तर हा स्टेटमेंट हा जो शब्द आहे हा इंग्लिश सब्जेक्टची कन्सर्न आहे. इट इज कन्सर्न विथ द इंग्लिश सब्जेक्ट. म्हणजे कसं, इंग्लिश मध्ये तुम्ही ऐकलं असेल सेंटेन्सेस, देयर आर मेनी सेंटेन्सेस, म्हणजे वाक्य, अनेक वाक्य आहे. परंतु या अनेक वाक्यामध्ये अशी वाक्य जे काहीतरी आपल्याला मार्गदर्शन करतात, काहीतरी आपल्याला कन्सेप्ट सांगतात, काहीतरी आपल्याला गोष्टी त्यातनं क्लिअर होतात, अशा वाक्याला स्टेटमेंट म्हटलं गेलं. अनेक सेंटेन्सेस आहेत, त्या सेंटेन्सेस मध्ये काही स्टेटमेंट असतात आणि त्या स्टेटमेंट मधनं आपल्याला या ठिकाणी चेक करायचं आहे व्हॉट आर लॉजिकल स्टेटमेंट्स. मग लॉजिकल स्टेटमेंट्स काय आहेत? अशी वाक्य आहेत, असे स्टेटमेंट आहेत का जे 100% ट्रू असतील किंवा 100% फॉल्स असतील. अर्ध ट्रू आणि अर्ध फॉल्स या ठिकाणी चालत नाही. म्हणजे द स्टेटमेंट विच इज आयदर ट्रू or false but not both simultaneously is called a logical statement. म्हणजे बघा या ठिकाणी डिक्लेरेटिव्ह, काहीतरी डिक्लेरेशन करताय. स्टेटमेंट म्हणजे काय करताय? काहीतरी डिक्लेरेशन करताय बघा. तर या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं असेल डिक्लेरेटिव्ह म्हणजे असर्टिव्ह म्हणजे डिक्लेरेटिव्ह. डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स कसं पाहिजे? का डिक्लेरेटिव्ह पाहिजे, म्हणजे त्यातनं काहीतरी डिक्लेअर झालं पाहिजे. डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स विच इज आयदर ट्रू or false, which is either true or false but not both simultaneously. Not both म्हणजे अर्ध खरं आणि अर्ध खोटं चालणार नाही, हाफ ट्रू हाफ फॉल्स चालणार नाही. सच स्टेटमेंट्स आर कॉल्ड लॉजिकल स्टेटमेंट. आणि लॉजिकल स्टेटमेंटला या ठिकाणी प्रोपोजिशन पण म्हटले गेले. दुसरा शब्द प्रोपोजिशन आहे. म्हणजे असे वाक्य जे 100% ट्रू आहे किंवा 100% फॉल्स आहे. 100% ट्रू आहे लॉजिकल स्टेटमेंट, 100% फॉल्स आहे लॉजिकल स्टेटमेंट. म्हणजे अशा वाक्यांना आपण या ठिकाणी लॉजिकल स्टेटमेंट बोलणार आहोत. मग या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं बघा का लॉजिकल स्टेटमेंट मध्ये कन्सर्न क्वेश्चन मार्क. जर या ठिकाणी बघा त्या लॉजिकल स्टेटमेंट मध्ये क्वेश्चन मार्क असेल किंवा एक्सक्लेमेशन मार्क असेल किंवा ऑर्डर असेल, रिक्वेस्ट असेल, ब्लेसिंग असेल, का त्या वाक्यात जर ऑर्डर आहे, imperative sentence and a request, blessing are not considered as logical statement. Are not considered as logical statement. है ना. imperative statements आहेत असतात ना, त्यांना लॉजिकल स्टेटमेंट मध्ये कन्सिडर केल्या जात नाही.
साध्या सोप्या लँग्वेज मध्ये इम्परेटिव्ह वगैरे ते शब्द यूज करण्यापेक्षा साध्या सोप्या लँग्वेज मध्ये या 5 गोष्टी आपण लक्षात ठेवणार आहोत बघा. द स्टेटमेंट कंटेनिंग नंबर 1 क्वेश्चन मार्क, नंबर 2 एक्सक्लेमेशन मार्क, नंबर 3 ऑर्डर, नंबर 4 रिक्वेस्ट and number 5 blessing are not considered as logical statement. असं जर स्टेटमेंट आलं तर आपण त्या ठिकाणी डिक्लेअर करणार दे आर नॉट अ लॉजिकल स्टेटमेंट. म्हणजे असं वाक्य जो 100% ट्रू, बरोबर, 100% ट्रू पाहिजे किंवा 100% फॉल्स पाहिजे किंवा 100% फॉल्स पाहिजे, बरोबर, हे दोनच लॉजिकल स्टेटमेंट असणार आहे. दे आर कन्सिडर्ड ॲज लॉजिकल स्टेटमेंट. अर्ध खरं अर्ध खोटं चालत नाही. आणि या 5 गोष्टी क्वेश्चन मार्क, एक्सक्लेमेशन मार्क, ऑर्डर, रिक्वेस्ट, ब्लेसिंग आर नॉट कन्सिडर्ड ॲज लॉजिकल स्टेटमेंट. म्हणजे लॉ ऑफ एक्सक्लुडेड मिडल आलंय बघा. लॉ ऑफ एक्सक्लुडेड मिडलचं काय म्हणणं आहे बघा. A statement is either true or false. It cannot be both true and false, and also neither true or false. This fact is known as law of excluded middle. अर्ध खोटं अर्ध खरं चालत नाही, है ना. म्हणजे कसं पाहिजे, either true पाहिजे किंवा false पाहिजे. It cannot be both true and false, है ना. both true and false काही चालणार नाही. Also neither true nor false, neither true nor false, है ना. म्हणजे ट्रू पण नाही आणि फॉल्स पण नाही असं पण चालणार. त्याला लॉ ऑफ एक्सक्लुडेड मिडल म्हणतात. काय म्हणतात त्याला? इट इज कॉल्ड ॲज लॉ ऑफ एक्सक्लुडेड मिडल. तर या ठिकाणी बघूया बघा एक्झाम्पल. दिल्ली इज कॅपिटल ऑफ इंडिया. येस, इट इज 100% ट्रू, है ना. 100% ट्रू आहे म्हणून तो झाला यस, इट इज अ लॉजिकल स्टेटमेंट. The sum of two odd integer is an odd integer. 1 plus 3 is 4. 3 plus 5 है ना. बघितलं आपण 1 plus 3 दोन ऑड इंटिजर्स, दोन ऑड नंबर आहेत, त्यांचं सम केलं तर इव्हन आलं बघा. 3 plus 5 केलं 8 येत आहे, बरोबर. 11 plus 3 केलं 14 येत आहे. ते म्हणता यांचं सम हा काय आलं पाहिजे, ऑड आलं पाहिजे. दॅट इज 100% फॉल्स. हे कसं आहे, 100% फॉल्स आहे. 100% फॉल्स आहे म्हणून यस, इट इज अ लॉजिकल स्टेटमेंट, बरोबर. त्यानंतर बघा, प्लीज कम हिअर, रिक्वेस्ट आहे, है ना. रिक्वेस्ट इम्परेटिव्ह स्टेटमेंट, रिक्वेस्ट आहे, चालत नाही. सो नो, इट इज नॉट अ लॉजिकल स्टेटमेंट. व्हेन इज युअर एक्झामिनेशन गोइंग टू स्टार्ट, लक्षात आलं, क्वेश्चन आहे, इंटरोगेटिव्ह स्टेटमेंट आहे. सो नो, इट इज नॉट अ लॉजिकल स्टेटमेंट. व्हॉट अ टेरिबल ऍक्सिडेंट इट इज, एक्सक्लेमेशन आहे, बरोबर ना. एक्सक्लेमेशन आहे, द इंट्रोगेशन, द एक्सक्लेमेशन आहे. देअरफॉर इट इज नॉट अ लॉजिकल स्टेटमेंट. म्हणजे या ठिकाणी हे पहिले दोन वाक्य लॉजिकल स्टेटमेंट होते, कारण की पहिला होता ट्रू, दुसरा होता फॉल्स. पण तिसरा स्टेटमेंट आला बघा, प्लीज कम हिअर, इट इंडिकेट्स रिक्वेस्ट, आणि रिक्वेस्ट म्हटलं की इट इज नॉट अ लॉजिकल स्टेटमेंट. फोर्थ स्टेटमेंट इट इज व्हेन इज युअर एक्झामिनेशन गोइंग टू स्टार्ट. क्वेश्चन मार्क आला, क्वेश्चन मार्क म्हणजे इंट्रो, बरोबर ना. मग क्वेश्चन मार्क आला आणि त्यामुळे लक्षात आलं इट इज नॉट अ लॉजिकल स्टेटमेंट. नो, इट इज नॉट अ लॉजिकल स्टेटमेंट. आणि नंतर लक्षात आलं नंबर 4, टेरिबल ऍक्सिडेंट इट इज. एक्सक्लेमेशन मार्क आला, नो, इट इज नॉट अ लॉजिकल स्टेटमेंट. म्हणजे आतापर्यंतच्या इन्फॉर्मेशन मधून आपण काय समजून घेतलं, कोणते लॉजिकल स्टेटमेंट आहेत आणि कोणते लॉजिकल स्टेटमेंट नाहीये. फक्त आपण यस ऑर नो, जे 100% ट्रू 100% फॉल्स आहे त्याला आपण काय बोललो, यस, इट इज अ लॉजिकल स्टेटमेंट, बरोबर. जे 100% ट्रू किंवा 100% फॉल्स असते, बरोबर. आणि त्यानंतर त्या 5 गोष्टी असणारे स्टेटमेंटला आपण लॉजिकल स्टेटमेंट मध्ये घेणार नाही. त्यानंतर सेकंड कन्सेप्ट आलं बघा. पुढचा लॉजिकल स्टेटमेंट झाल्यानंतर सेकंड कन्सेप्ट आला ओपन स्टेटमेंट. सो व्हॉट आर ओपन स्टेटमेंट्स बघा. ए स्टेटमेंट whose the truth value changes according to some condition are called open statement. फॉर एक्झाम्पल बघा, का एका हॉलमध्ये अनेक विद्यार्थी बसलेले आहेत, एका हॉलमध्ये, येते लक्षात. आणि लक्षात आलं की एका विद्यार्थ्याचा शर्टचा कलर हा रेड आहे,
एका विद्यार्थी शर्टचा कलर कसा आहे, रेड आहे, एकाचा ब्ल्यू असेल, बरोबर, एखाद्याचा व्हाईट असेल. लक्षात येत आहे? फॉर एक्झाम्पल चाललंय. आणि मी काय बोललो का ह्या दुसऱ्या 2 नंबरच्या विद्यार्थ्याकडे लक्ष देऊन मी बोललो इट इज रेड इन कलर. इट इज रेड इन कलर म्हणजे लक्षात आलं का त्याच्या शर्ट कडे बघून इंडिकेट केलं इट इज रेड इन कलर. परंतु ह्या विद्यार्थ्यासाठी त्याची ट्रूथ व्हॅल्यू टी आली बिकॉज इट इज रेड इन कलर. परंतु ज्यावेळेस आपण ह्या विद्यार्थ्याकडे जाऊ तर तो व्हाईट शर्ट घातलेला आहे, त्याच्यामुळे हा जो स्टेटमेंट आहे ना इट इज रेड इन कलर, इट विल बिकम फॉल्स. कंडिशन बदलली आहे ना, विद्यार्थी बदललाय, पहिले होता ट्रू आता फॉल्स झालाय. आणि या विद्यार्थ्याकडे गेलो तरी तो स्टेटमेंट येणार फॉल्स. म्हणजे बघा स्टेटमेंट हुज ट्रूथ व्हॅल्यू चेंजेस आहे ना अकॉर्डिंग टू सम कंडिशन. सो इट इज कॉल्ड ओपन स्टेटमेंट. म्हणजे लक्षात आलं एक्झाम्पल नंबर 1 इट इज रेड इन कलर. बरं एक्झाम्पल नंबर 2 बघा, इट इज रेनिंग हेविली. इट इज रेनिंग हेविली. मग लक्षात आलं या ठिकाणी खूप पाऊस पडतोय. इट इज रेनिंग हेविलीच काय अर्थ झाला, खूप पाऊस पडतोय. परंतु रेनिंग हेविली ही जी कंडिशन आहे ही प्लेस टू प्लेस बदलेल. काही ठिकाणी खूप हेविली पाऊस पडत असेल परंतु काही ठिकाणी पाऊसच नसेल. म्हणजे लक्षात आलं इट्स ट्रूथ व्हॅल्यू चेंजेस अकॉर्डिंग टू प्लेस. इट्स ट्रूथ व्हॅल्यू चेंजेस अकॉर्डिंग टू प्लेस and therefore it is called as open statement. Therefore it is called as open statement. बरोबर, त्याची ट्रूथनेस चेंज होते अकॉर्डिंग टू सम कंडिशन. येते लक्षात? त्याला काय म्हणणार आपण? त्याला म्हणणार आपण ओपन स्टेटमेंट. येते लक्षात? खूप मुलं बसलेले आहेत आणि मी बोललो ही इज टेलिंग लाईज. हा खोटं बोलतोय, ही इज टेलिंग लाईज. पण आता खूप मुलं बसलेले आहेत, एक विद्यार्थी खोटं बोलत असेल तर त्यासाठी तो स्टेटमेंट ट्रू असेल. पण त्यामध्ये काही विद्यार्थी असे असतील ते खरं बोलत असतील, म्हणजे त्या ठिकाणी कंडिशन फॉल्स झाली आहे. म्हणजे काही ठिकाणी ट्रू आली आहे, काही ठिकाणी फॉल्स आली आहे. याचं लक्षात आलं का ट्रूथनेस चेंजेस अकॉर्डिंग टू सम कंडिशन. Such statements are called open statements. And open statements are not considered as logical statement. Example बघा, it is white in color. and it म्हणजे तो ऑब्जेक्ट फिक्स नाहीये, तो शर्ट असेल किंवा एखादी वस्तू असेल. पण प्रत्येक वस्तू व्हाईट असेल का? नाही, व्हाईट असणार असेल ट्रू, पण व्हाईट नसणार असेल तो स्टेटमेंट फॉल्स असेल. त्यामुळे तो ओपन स्टेटमेंट झालाय. आता बघा स्टेटमेंट नंबर 2 आपण या ठिकाणी म्हणतो बघा x + 3 इज इक्वल टू 5. आता मी काय केलं, ऍट x इज इक्वल टू 0. मग लक्षात आलं या ठिकाणी 0 + 3 इज इक्वल टू काय आलं 3. म्हणजे तो स्टेटमेंट काय झाला, फॉल्स झाला. बिकॉज त्यांनी 5 दिलाय, आपल्या इथे 3 आला, तो फॉल्स झाला. ऍट x इक्वल टू आपण 1 केलं, 1 + 3 इज इक्वल टू 4 आला. त्यांनी दिले 5, आपला आला 4. स्टेटमेंट इज false. At x is equal to 2 आपण बघितलं, 2 + 3 is equal to 5. ओहो, मग लक्षात आलं बघा या स्टेटमेंट साठी त्यांनी दिलेला आन्सर 5, आपला आला 5, म्हणजे तो स्टेटमेंट झाला ट्रू. म्हणजे काही व्हॅल्यू साठी फॉल्स आणि काही व्हॅल्यू साठी ट्रू. बरोबर, म्हणजे ट्रूथनेस चेंजेस अकॉर्डिंग टू कंडिशन. Therefore it is a open statement. Therefore it is a open statement and open statement cannot be a logical statement. हा नो म्हणजे काय? It is not a logical statement. It is not a logical statement. हा लॉजिकल स्टेटमेंट नाही, हा ओपन स्टेटमेंट झाला. म्हणजे लक्षात आलं, आपण हा नो कॅन्सल करून घेऊया. म्हणजे these are the examples of open statement. हे एक्झाम्पल कसले आहेत? ओपन स्टेटमेंटचे आहे बघा. लेट अस गो फॉर वॉक. कोण कोण? इट इज नॉट क्लिअर. म्हणजे काही लोकांसाठी लेट अस गो फॉर वॉक हा ट्रू असेल, काहींसाठी फॉल्स असेल. म्हणजे या ठिकाणी अनेक व्यक्ती आले, व्हॅल्यूज मोर दॅन 1 आले आहे. सो इट इज ऑल्सो कॉल्ड ऍज ओपन स्टेटमेंट. त्याला पण ओपन स्टेटमेंट म्हणतात. ज्या ठिकाणी ऑप्शन्स आर मोर दॅन 1 इट इज ऑल्सो कॉल्ड ऍज ओपन स्टेटमेंट. म्हणजे लक्षात आलं की ओपन स्टेटमेंट्स आर नॉट कन्सिडर्ड है ना. ओपन स्टेटमेंट्स
are not considered as logical statement. Open statements are not considered as logical statement. Then we go for truth value of a statement. बघा या ठिकाणी आपण एक्झाम्पल बघितलं होतं है ना. दिल्ली इज कॅपिटल ऑफ इंडिया. दिल्ली इज कॅपिटल ऑफ इंडिया. मग लक्षात आलं दिल्ली इज कॅपिटल ऑफ इंडिया हा जो स्टेटमेंट आहे हा ट्रू आहे, म्हणून त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय डिनोट केले जाते कॅपिटल टी ने. बरोबर, कॅपिटल टी ने या ठिकाणी डिनोट केली जाते. परंतु या ठिकाणी आपण स्टेटमेंट घेतलाय बघा, एक्झाम्पल चाललंय ट्रूथ व्हॅल्यू. एक्झाम्पल चाललंय 3 + 4 = 9. लक्षात आलं 3 + 4 = 7 असतं, इथं 9 आलं, याचा अर्थ दिस स्टेटमेंट इज फॉल्स. म्हणजे जर स्टेटमेंट ट्रू असेल तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू आपण कॅपिटल टी ने डिनोट करतो, आणि स्टेटमेंट जर फॉल्स असेल तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू आपण कॅपिटल एफ ने डिनोट करतो. ट्रूथ व्हॅल्यू म्हणजे इट विल बी आयदर ट्रू और फॉल्स, and truth value will be only for a logical statement. Only for a logical statement. जर तो लॉजिकल स्टेटमेंट असेल, जर तो लॉजिकल स्टेटमेंट असेल तरच then and then only we have to give the truth values. जर तो लॉजिकल स्टेटमेंट नसेल तर ट्रूथ व्हॅल्यू बद्दल सांगायचं काहीही गरज नाही. No need to tell the truthness because we cannot define the truth value of non-logical statements. जे लॉजिकल स्टेटमेंट नाहीये त्यांची ट्रूथ व्हॅल्यू बद्दल आपण काही सांगू शकत नाही. We cannot say anything about their truth values. बरोबर. एक्झाम्पल नंबर या ठिकाणी 3 घेतला. एक्झाम्पल नंबर 3 या ठिकाणी 3 घेतला आपण. या ठिकाणी बघा x² - 4x + 4 = 0 at x = 2. आता बघा जर at x = 2 स्पेसिफिक व्हॅल्यू दिलेली आहे तरच इट विल बी लॉजिकल स्टेटमेंट, कारण त्या व्हॅल्यू साठी स्टेटमेंट म्हणजे ट्रूथनेस आपण चेक करू शकतो. पण इथे जर स्पेसिफिक व्हॅल्यू दिली नाहीये याचा अर्थ हा ही जी इक्वेशन आहे ही इक्वेशन काही व्हॅल्यू साठी 0 येईल आणि काही व्हॅल्यू साठी 0 येणार नाही. 0 आली तर ट्रू होईल, 0 नाही आली तर फॉल्स होणार. बरोबर, मग ट्रू आणि फॉल्स चालत नाही. स्पेसिफिक व्हॅल्यू दिलेली आहे at the specific value at x = 2, म्हणून दिस इज अ लॉजिकल स्टेटमेंट and its truth value आपण चेक करू. बघा या ठिकाणी लक्षात आलं x च्या जागेवर आपण 2 लिहिलं बघा या ठिकाणी. सो इट बिकम्स 2² - 4 × 2 + 4 = बघा 2² is 4 -4 × 2 = 8 + 4 लक्षात आलं 4 + 4 is 8. 8 - 8 = 0. आपला आन्सर 0 आलाय, त्यांनी पण आन्सर 0 दिलाय. सो इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज कॅपिटल टी. म्हणजे आपण चेक केलं आणि चेक करून या ठिकाणी डिसिजन घेतलाय द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ गिवन स्टेटमेंट, गिवन लॉजिकल स्टेटमेंट इज ट्रू. म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला चेक करावं लागलं तो लॉजिकल स्टेटमेंट आहे की नाही. येते लक्षात. म्हणून या ठिकाणी बघा, म्हणून या ठिकाणी लक्षात आलं असेल का इफ अ स्टेटमेंट इज ट्रू इज ट्रूथ व्हॅल्यू इज डिनोटेड बाय कॅपिटल टी. जर तो ट्रू असेल तर आपण या ठिकाणी तो स्टेटमेंट कॅपिटल टी ने डिनोट करणार. आणि या ठिकाणी आपण म्हणतो इफ इट इज फॉल्स, इफ इट इज फॉल्स, फॉल्स असेल तर कॅपिटल एफ ने या ठिकाणी डिनोट होणार. सो लेट्स गो टू द एक्सरसाइज. आता हे एक्सरसाइज मध्ये आपण कशावरती प्रॉब्लेम सॉल्व्ह करतोय? लॉजिकल स्टेटमेंट है ना, लॉजिकल स्टेटमेंट, ओपन स्टेटमेंट, ओपन स्टेटमेंट अँड ट्रूथ व्हॅल्यू, अँड ट्रूथ व्हॅल्यू. कोणासाठी ट्रूथ व्हॅल्यू? जर लॉजिकल स्टेटमेंट असेल तर ट्रूथ व्हॅल्यू. म्हणजे या ठिकाणी एक्सरसाइज 1.1 टेक्स्टबुक पेज नंबर 6 आणि 7 वरती क्वेश्चन आहे. आपण टाइप वाईज प्रॉब्लेम सॉल्व्ह करतोय. एक्सरसाइज मध्ये टाइप वाईज आपण प्रॉब्लेम घेतोय. कोणत्या एक्सरसाइज मधले प्रॉब्लेम्स आहे या ठिकाणी तुम्हाला सांगितले जाईल. कोणत्या पेज नंबरवर आहे टेक्स्टबुक मध्ये ते पण सांगितले जाईल. या ठिकाणी टाइप वाईज असणार आहे. कारण पहिला टाइप आहे ना, पहिल्या टाइपचे प्रॉब्लेम कशावरती आहे? लॉजिकल स्टेटमेंट, ओपन स्टेटमेंट आणि
ट्रूथ व्हॅल्यू ऑफ लॉजिकल स्टेटमेंट. येते लक्षात. सो लेट्स गो टू क्वेश्चन. तर या ठिकाणी क्वेश्चन काय बघा, स्टेट विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्सेस आर स्टेटमेंट. स्टेटमेंट म्हणजे काय, लॉजिकल स्टेटमेंट. जस्टिफाय युअर आन्सर इन केस ऑफ स्टेटमेंट, राईट डाऊन द व्हॅल्यू. जस्टिफाय युअर आन्सर म्हणजे काय, का तो लॉजिकल स्टेटमेंट नाहीये तर का बरं नाहीये. मग तो इम्परेटिव्ह स्टेटमेंट आहे म्हणजे रिक्वेस्ट ऑर्डर आहे, ब्लेसिंग आहे, इंट्रोगेटिव्ह स्टेटमेंट आहे, एक्सक्लेमेटिव्ह स्टेटमेंट आहे, ते आपल्याला चेक करावं लागेल. ते आपल्याला रिझन त्या ठिकाणी द्यायचं आहे. का तो ओपन स्टेटमेंट आहे ते आपल्याला त्या ठिकाणी सांगायचं आहे. म्हणजे काय सांगायचं आपल्याला, तो इंटरोगेटिव्ह आहे का एक्सक्लेमेटरी आहे, येते लक्षात. इम्परेटिव्ह आहे म्हणजे रिक्वेस्ट आहे का ऑर्डर आहे का ब्लेसिंग आहे, बरोबर ना. आणि त्यानंतर आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे, जर ह्या गोष्टी नसतील तर कदाचित तो ओपन स्टेटमेंट तर नाही ना. कदाचित तो ओपन स्टेटमेंट तर नाही ना. ओपन स्टेटमेंट जरी असेल तरी पण दॅट स्टेटमेंट इज नॉट कन्सिडर्ड ऍज अ लॉजिकल स्टेटमेंट. तरी पण आपण त्याला लॉजिकल स्टेटमेंट म्हणून कन्सिडर करणार नाहीये. आणि लॉजिकल स्टेटमेंट जर असेल तर मग आपण त्याची ट्रूथ व्हॅल्यू देणार, ट्रू आहे का फॉल्स आहे. मग आपण त्याची ट्रूथ व्हॅल्यू देणार, ट्रू आहे का फॉल्स आहे. सो फ्रेंड्स, लेट्स बिगिन. स्टेटमेंट नंबर 1 ते म्हणतात बघा, 5 + 4 इज इक्वल टू 13. काय आहे स्टेटमेंट, 5 + 4 इज इक्वल टू 13. आपण आता या ठिकाणी आपला बेसिक जनरल नॉलेज, बेसिक इन्फॉर्मेशन जर आपण या ठिकाणी यूज केली तर आपल्या काय लक्षात आलं बघा, आपल्या लक्षात आलं तर 5 + 4 इज इक्वल टू 9 आहे. इज इक्वल टू काय आहे, 9 आहे. पण ते या ठिकाणी 13 म्हणताय. ते काय म्हणताय, 13 म्हणताय. याचा अर्थ त्यांनी दिलेला स्टेटमेंट हा काय आहे, हा 100% फॉल्स आहे. त्यांनी दिलेला स्टेटमेंट हा 100% फॉल्स आहे. 100% फॉल्स आहे म्हणून त्यांनी दिलेला स्टेटमेंट हा लॉजिकल स्टेटमेंट आहे आणि ज्याची ट्रूथ व्हॅल्यू आहे कॅपिटल एफ. कसं लिहिणार बघा, इट इज ए स्टेटमेंट, इट इज ए लॉजिकल स्टेटमेंट. यस, इट इज ए लॉजिकल स्टेटमेंट विच इज फॉल्स. है ना, तो फॉल्स आहे म्हणून हेन्स इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज कॅपिटल एफ. आपण असंही लिहू शकतो, यस इट इज ए लॉजिकल स्टेटमेंट अँड इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज कॅपिटल एफ. फॉल्स आहे ना, फॉल्स आहे म्हणून कॅपिटल एफ. बिलकुल सिंपल आहे. का बरं फॉल्स आहे लक्षात आलं असेल तुमच्या, का त्याचा आन्सर 9 येतं, त्यांनी दिलेला आहे 13. लेट्स गो टू स्टेटमेंट नंबर 2. x + 9 इज इक्वल टू 14. आता x ची परफेक्ट व्हॅल्यू दिली का नाही, म्हणजे लक्षात आलं का x ची व्हॅल्यू बदलली तर आन्सर बदलणार है ना. ऍट आपण फॉर एक्झाम्पल x इज इक्वल टू 1 घेतलं तर स्टेटमेंट काय येईल बघा, 1 - 3 इज इक्वल टू -2. तो स्टेटमेंट झाला फॉल्स, बरोबर. पण आपण जर ऍट x इज इक्वल टू 17 घेतलं, ऍट x इज इक्वल टू 17 घेतलं तर 17 - 4 सॉरी 17 - 3 है ना. 17 - 3 जर केलं, बिकॉज इथं x - 3 आहे, 17 - 3 केलं तर किती येणार, 14 येणार. म्हणजे तो स्टेटमेंट काय झाला, ट्रू झाला. कधी फॉल्स आणि कधी ट्रू, कधी फॉल्स आणि कधी ट्रू चालतं का नाही. म्हणजे झालं, लक्षात आलं. If a statement's truth value changes according to condition, then the statement is called open statement. So बघा, solution मध्ये it is an open statement, hence it is not a logical statement. Open statement आहे म्हणून तो logical statement नाहीये. So let's go to statement number 3. Close the door. ऑर्डर आहे. ऑर्डर म्हणजे काय झाला, तो imperative statement झाला. So it is an imperative sentence or imperative statement, hence it is not a logical statement. है ना, close the door is order, order is imperative which is not a logical statement. Then we go to statement 0 is a complex number. आता कॉम्प्लेक्स नंबर काय आहे बघा, या ठिकाणी आपण कॉम्प्लेक्स नंबर बद्दल या ठिकाणी समजून घेऊया. व्हॉट आर कॉम्प्लेक्स नंबर्स, द नंबर which is represented in the form of a plus bi are called complex number, are called complex number where a and b are real numbers, where a and b are real numbers, बरोबर. पण ते म्हणतात 0 इज अ कॉम्प्लेक्स नंबर. फॉर एक्झाम्पल आपण या ठिकाणी z इज इक्वल टू 0 घेतलं तर आपण या ठिकाणी 0 + 0i लिहू शकतो. म्हणजे नंबर इज रिटन इन द फॉर्म ऑफ a plus bi. Therefore yes, it is a complex number.
म्हणजे लक्षात आलं, इन द सोल्युशन वी हॅव टू डिक्लेअर दॅट इट इज अ स्टेटमेंट विच इज ट्रू. इट इज अ स्टेटमेंट विच इज ट्रू, and hence its truth value is capital T. Hence its truth value is capital T. इथे लक्षात. So let's go to statement number 5. Please get me a breakfast. Please आहे, रिक्वेस्ट आहे. म्हणजे रिक्वेस्ट वरनं समजलं इट इज अगेन इम्परेटिव्ह स्टेटमेंट है ना. ऑर्डर असेल, रिक्वेस्ट असेल, त्याला इम्परेटिव्ह सेंटेन्स म्हटलं गेलंय. आणि इम्परेटिव्ह सेंटेन्सेस आर नॉट कन्सिडर्ड ॲज अ लॉजिकल स्टेटमेंट. Imperative statements are not considered as a logical statement. आणि म्हणून लक्षात आलं, please get me a breakfast is not a logical statement. Let us go to statement number 6. Congruent angles are similar. Congruent बद्दल तुम्हाला माहिती, टेस्ट असतात ना, अँगल, साइड, साइड अँगल, साइड. त्या टेस्ट जर फुलफिल झाल्या तर ट्रायंगल्स आर कॉन्ग्रंट. आणि त्या टेस्ट फुलफिल झाल्या म्हणूनच ते ट्रायंगल कसे असतात, सिमिलर असतात. म्हणजे लक्षात आलं का कॉन्ग्रंट ट्रायंगल्स आर सिमिलर. तर सोल्युशन मध्ये यस इट इज अ लॉजिकल स्टेटमेंट विच इज ट्रू. है कॉन्ग्रंट ट्रायंगल्सच सिमिलर असतात. आणि मग लक्षात आलं इट इज अ स्टेटमेंट विच इज ट्रू, हेन्स इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज कॅपिटल T. लेट्स गो टू स्टेटमेंट नंबर 7. x square is equal to x. मग या ठिकाणी आपल्या लक्षात आलं x square is equal to x आपण चेक करत आहोत. at x is equal to 0, 0 square is equal to 0. Its value is true because 0 is equal to 0. at x is equal to 1 बघितलं, बघा 1 square is 1 is equal to 1. Its truth value is T. परंतु आपण at x is equal to 2 बघितलं, 2 square is 4, 4 is equal to 2. Not possible. Truth value is false. At x is equal to 3 बघितला पण 3 square is 9 is equal to 3. Not possible. है ना, हे नॉट पॉसिबल आहे, नॉट इक्वल आहे, सो ते फॉल्स आहे. बरोबर ना. दे आर नॉट इक्वल. पण आपण इक्वल कन्सिडर करतो म्हणजे ते फॉल्स झालेत. बरोबर ना, ते काय झालेत, फॉल्स झालेत. लक्षात येते. म्हणून लक्षात आलं या ठिकाणी काय लक्षात आलं, कधी ट्रू है ना, कधी ट्रू आणि कधी फॉल्स. चालेल का असं नाही. सोल्युशन मध्ये आपण डिक्लेअर करणार का ज्याची ट्रूथनेस बदलते त्याला ओपन स्टेटमेंट बनणार. म्हणून इट इज अ ओपन सेंटेन्स and it cannot be a logical statement. म्हणून ते लॉजिकल स्टेटमेंट असू शकत नाही. So let's go to statement number 8. A quadratic equation cannot have more than 2 roots. है ना, quadratic equation लक्षात आलं, x square minus 6x बरोबर minus 6x plus 5 is equal to 0. This is a quadratic equation. असे दोन नंबर आपण शोधतोय ज्याचा प्रोडक्ट इज 5. त्याचं प्रोडक्ट इज 5 आणि प्लस साइन इंडिकेट द ऍडिशन इज 6. सो 5 1 जा 5. म्हणून फॅक्टर्स पडले बघा, x minus 5 and x minus 1 is equal to 0. So लक्षात आलं x minus 5 is equal to 0 and x minus 1 is equal to 0. So we get x is equal to 5 and x is equal to 1. म्हणजे लक्षात आलं आपल्याला किती व्हॅल्यू झाल्या, तर 2 व्हॅल्यू झाल्यात. आणि हे क्वाड्रॅटिक इक्वेशन बद्दल आपण या ठिकाणी बोललो. लिनियर इक्वेशन आपण घेतली बघा, लिनियर इक्वेशन. मग लिनियर इक्वेशन काय असते, x plus 3 is equal to 5. therefore x is equal to 5 minus 3 is equal to 2. आपल्याला x ची एकच व्हॅल्यू भेटली. म्हणजे लिनियर इक्वेशन मध्ये आपल्याला x एक व्हॅल्यू भेटते, क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये 2 व्हॅल्यू भेटते आणि मॅक्सिमम 2 व्हॅल्यू भेटते. म्हणून लक्षात आलं का दिस स्टेटमेंट इज 100% ट्रू है ना, and so it is a logical statement. So yes, it is a logical statement which is true, hence its truth value is capital T. लक्षात आलंय ना. क्वाड्रॅटिक इक्वेशन बघा, आपले सरळ सरळ या ठिकाणी आपण छोटेसे ट्रिक्स आपण ब्रेन मध्ये स्टोअर करून घेऊया. पॉवर ऑफ x जर 2 असेल तर आपल्याला x च्या 2 व्हॅल्यू भेटतात. पॉवर ऑफ x जर 1 असेल तर आपल्याला x ची एकच व्हॅल्यू भेटणार. आणि पॉवर ऑफ x जर 3 असेल तर आपल्याला x च्या 3 व्हॅल्यू भेटणार.
then we will get 3 values of x. म्हणून quadratic equation चा power 2 आहे, so we cannot get values more than 2. Let's go to statement number 9. Do you like mathematics? लक्षात आलं या ठिकाणी क्वेश्चन मार्क आहे, या ठिकाणी लक्षात आलं तुमच्या क्वेश्चन मार्क असल्यामुळे इट इज अ इंटरोगेटिव्ह सेंटेन्स. आणि इंटरोगेटिव्ह सेंटेन्स आलं म्हणून तो इट कॅनॉट बी अ लॉजिकल स्टेटमेंट. इंटरोगेटिव्ह स्टेटमेंट क्वेश्चन मार्क असल्यावर, म्हणून त्याला आपण या ठिकाणी लॉजिकल स्टेटमेंट म्हणून कन्सिडर करणार नाही. लेट्स गो टू स्टेटमेंट नंबर 10. द सन सेट्स इन द वेस्ट. हो ना, जेव्हापासून ह्या जगाची निर्मिती झालेली आहे तेव्हापासून सूर्य हा पूर्वेलाच उगवतो आणि पश्चिमेलाच मावळतो. सेट्स म्हणजे मावळणे है ना, रायझेस म्हणजे उगवणे. सो सन सेट्स इन द वेस्ट. 100% this statement is true and therefore it is a logical statement. Its truth value is capital T. है ना, मग आपण असं लिहू शकतो, yes it is a logical statement. Its truth value is capital T. Let's go to statement number 11. All real numbers are whole numbers. सो या ठिकाणी आपल्याला समजून घ्यावा लागेल रियल नंबर आणि होल नंबर. तर सोल्युशन मध्ये जाण्याच्या अगोदर या ठिकाणी रियल नंबर काय बघा. रियल नंबर्स कोणते असतात? द नंबर्स व्हिच आर रिप्रेझेंटेड ऑन अ नंबर लाईन. 0 आहे, 1 आहे, 2 आहे, इकडे -1 आहे, -2 आहे. म्हणजे लक्षात आलं पॉझिटिव्ह व्हॅल्यू एज वेल एज निगेटिव्ह व्हॅल्यूज रिप्रेझेंट रियल नंबर्स. And what are whole numbers? Whole number is a set of numbers starting from 0, positive 1, 2, 3 up to infinity. मग लक्षात आलं होल नंबर मध्ये निगेटिव्ह नंबर्स येतात का? नाही. त्यामुळे प्रत्येक रियल नंबर हा होल नंबर असेल का? नाही. आणि ते म्हणतात ऑल रियल नंबर्स आर होल नंबर्स. लक्षात आलं का ते चुकीचं सांगताय. म्हणून आपण डिक्लेअर करतो yes it is a logical statement which is false and its truth value is capital F. So let's go to statement number 12. Can you speak in Marathi? Interrogative statement. Question mark आलेला आहे है ना. So solution मध्ये लक्षात आलं it is an interrogative sentence, so hence it cannot be a logical sentence statement. हा लॉजिकल स्टेटमेंट असू शकत नाही. It cannot be a logical statement. Why? Because there is a question mark. Because there is a question mark. Let's go to statement number 13. x square minus 6x minus 7 is equal to 0. त्यांनी स्पेसिफिक व्हॅल्यू दिलेली आहे 7. आणि ह्या स्पेसिफिक व्हॅल्यू साठी आपल्याला जे इक्वेशन बघावं लागेल. बघा या ठिकाणी फॉर एक्झाम्पल x स्क्वेअर minus 6x minus 7 आपण घेतलं आणि at x equal to 7 बघा 7 square minus 6 into 7 minus 7. So 7 square is 49 minus 6 7 जा 42 minus 7. लक्षात आलं बघा 49 minus 42 minus 7 is minus 49 and 49 minus 49 is 0. आणि आपला आन्सर पण 0 आलाय आणि त्यांनी पण 0 दिलेला आहे. It indicates that the given statement is true. तो 100% ट्रू आहे. म्हणून yes it is a logical statement. मग याचं सोल्युशन काय लिहिणार? Yes it is a logical statement which is true. Hence its truth value is capital T. Let's go to statement number 4. The sum of cube root of unity is 0. Sum of cube root of unity is 0. बघा या ठिकाणी आपल्याला कन्सेप्ट समजून घ्यावा लागेल. Let us consider omega is equal to cube root of 1. Unity म्हणजे 1. म्हणजे लक्षात आलं या ठिकाणी ओमेगा क्यूब इज इक्वल टू 1, क्यूबिंग बोथ द साइड्स. म्हणून लक्षात आलं या ठिकाणी बघा ओमेगा क्यूब मायनस 1 इज इक्वल टू 0. या ठिकाणी फॉर्म्युला आला a क्यूब मायनस b क्यूब. त्याचा फॉर्म्युला येतो बघा ओमेगा मायनस 1 इंटू अंडर ब्रॅकेट ओमेगा स्क्वेअर प्लस ओमेगा प्लस 1 इज इक्वल टू 0. आणि या ठिकाणी लक्षात आलं दिस इम्प्लाइज दॅट ओमेगा स्क्वेअर प्लस ओमेगा प्लस 1 इज इक्वल टू 0. And what is this? This is called as cube root of unity. याला म्हटलं गेलंय क्यूब रूट ऑफ युनिटी. आणि ते म्हणताय का सम बघा इथं सम आहे ना प्लस प्लस प्लस. सो सम ऑफ क्यूब रूट ऑफ युनिटी किती आली आहे या ठिकाणी बघा 0 आलेली आहे.
सो लक्षात आलं, दिस स्टेटमेंट इज ट्रू. सोल्युशन मध्ये आपण या ठिकाणी लिहित आहोत, यस इट इज अ लॉजिकल स्टेटमेंट विच इज ट्रू, हेन्स इज ट्रूथ व्हॅल्यू इज कॅपिटल टी, है ना. दिस इज फॉर एक्झाम्पल नंबर 14 and this is for example number 13 explanation. जसं मी साइडला एक्सप्लेनेशन करून ठेवलंय तसं तुम्ही पण साइडला एक्सप्लेनेशन करून ठेवा, म्हणजे रिव्हिजन देताना या ठिकाणी तुम्हाला सोपं जाईल. व्हिडिओ पॉज करून या ठिकाणी हे सगळं नोटबुक मध्ये परफेक्टली लिहून घ्या. लेट्स गो टू स्टेटमेंट नंबर 15. स्टेटमेंट नंबर 15 सांगता इट रेन्स हेवीली. काय स्टेटमेंट नंबर 15? इट रेन्स हेवीली. पण लक्षात आलं या ठिकाणी आपण जर फॉर एक्झाम्पल आपण जर एका गावामध्ये राहत आहोत, फॉर एक्झाम्पल मी कोपरगाव मध्ये आहे आणि कोपरगाव मध्ये खूप अचानक आभाळ आले आणि खूप तुफान पाऊस झाला, म्हणून मी माझ्या मित्राला फोन करून विचारलं, है ना, मी माझ्या मित्राला फोन करून विचारलं नाशिकला कसं आहे वातावरण, आहे का तिकडे पाऊस वगैरे. कोपरगावला तर खूप तुफान पाऊस चालू आहे. पण त्यांनी उत्तर दिलं नाही, इथं तर क्लिअर सूर्य आहे, एकदम क्लिअर वातावरण आहे. पण लक्षात आलं कोपरगावला तर तुफान पाऊस आहे आणि नाशिकला नाही. याचा अर्थ काय झाला, तर कोपरगाव मध्ये ट्रूथ व्हॅल्यू कॅपिटल टी आली आणि नाशिकला ती व्हॅल्यू फॉल्स झाली. येते लक्षात. म्हणजे इट्स ट्रूथ व्हॅल्यू चेंजेस अकॉर्डिंग टू प्लेस. म्हणून सोल्युशन मध्ये आपण डिक्लेअर करतो इट इज अन ओपन सेंटेन्स and it cannot be a logical statement. म्हणजे लक्षात आलं, हे जे 15 प्रॉब्लेम होते, 15 प्रॉब्लेम्स डिपेंड्स ऑन अ लॉजिकल स्टेटमेंट, ओपन स्टेटमेंट अँड ट्रूथ व्हॅल्यू ऑफ लॉजिकल स्टेटमेंट. तर आपण क्वेश्चन एक्सरसाइज 1.1 मधला क्वेश्चन नंबर 1 आपण पूर्णपणे सॉल्व्ह केलेला आहे. एक स्टेटमेंट आपल्याला 1 मार्क साठी बोर्डामध्ये येतो आणि एक आपण स्टेटमेंटचं सोल्युशन जर करेक्ट लिहिलं तर आपल्याला 1 मार्क भेटणार आहे. तर मित्रांनो या ठिकाणी आता व्हिडिओ लेक्चर्स तुम्हाला या ठिकाणी येत आहे. ते व्हिडिओ लेक्चर्स बनण्याची पद्धत बघा. त्या स्क्रीनवरती सपोज एक क्वेश्चन आपण घेतला तर तो व्हिडिओ तिथे पॉज करा, नोटबुक मध्ये तो स्टेटमेंट लिहून घ्या, त्याचं सोल्युशन लिहून घ्या, मग परत व्हिडिओ ऑन करा, दुसरं स्टेटमेंट बघा, त्याचं सोल्युशन समजून घ्या, व्हिडिओ पॉज करा आणि तो स्टेटमेंट परत नोटबुक मध्ये लिहून घ्या. म्हणजे व्हिडिओ पॉज केल्यानंतर आपल्याला नोटबुक मध्ये व्यवस्थित लिहून घ्यायचं आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला व्हिडिओ बघताना समजून घ्यायचं आहे आणि समजल्यानंतर नोटबुक मध्ये लिहून घ्यायचं आहे. दॅट शुड बी द वे ऑफ स्टडी, दॅट शुड बी द प्रोसेस ऑफ वर्किंग. आणि मग या प्रकारे आता आज आपण क्वेश्चन नंबर 1 आपण या ठिकाणी बघितलेला आहे. तर मी इनामदार सर आज या ठिकाणी हा व्हिडिओ आपण थांबत आहोत. तर मी इनामदार सर या ठिकाणी तुमचा आज रजा घेतोय. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.